जिल्हा सामान्य रुग्णालय येथील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार सुलभा खोडके यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा केली, बैठक घेतली। आरोग्य प्रशासनाला त्यांनी महत्त्वपूर्ण अशा सूचना दिल्या। रुग्णांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्याकरता शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा आमदार सुलभा खोडके यांनी पुढाकार घेतला आहे। राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सद्यस्थितीत रुग्णांकरता उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा तसंच आरोग्य सेवेला घेऊन उद्भवणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्याकरता गुरुवारी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे आमदार सुलभा खोडके यांनी आढावा बैठक घेतली। या बैठकीदरम्यान उपस्थितांच्या वतीने स्थानिक रुग्णालयातील समस्यांचा व असुविधांचा आमदार महोदयांच्या पुढे पाढा वाचण्यात आला। आपत्कालीन वेळेमध्ये तसंच नियमित व दैनंदिन आरोग्य तपासणी करता ग्रामीण भागातून औषधोपचाराकरता आलेल्या रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे विविध समस्यांचा सामना करावा लागतोय। या बाबीकडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम यांचं लक्ष वेधण्यात आलं। तसंच डीपीडीसी अंतर्गत औषध व साहित्य सामुग्री खरेदीबाबत सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली। मुस्लिम बहुल भागात रुग्णालयीन इमारतीची उपलब्धता असताना केवळ कर्मचाऱ्यांअभावी रुग्णाची गैरसोय होत असलेल्या बाबींकडे आमदार महोदयांनी आरोग्य प्रशासनाचं लक्ष वेधलं। या आढावा बैठकीला आमदार सुलभा खोडके यांच्या समवेत माजी महापौर विलास इंगोले, ॲडव्होकेट किशोर शेळके, रीना नंदा, अविनाश मार्डीकर, नगरसेवक बबलू शेखावत, प्रशांत डवरे, प्रवीण संगई, सुरेश रतावा यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। विदर्भ न्यूज, अमरावती।